पाहुयात गावगाडा सुपरफास्ट। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छी खवय्यांनी मासे खरेदीसाठी गर्दी केली। श्रावण महिन्यानंतर पहिलाच रविवार आल्याने मासे खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते। माशांचे दर जास्त असले तरी मासे खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करतात। जळगावात गणपती विसर्जनावेळी ममुराबाद येथील 25 वर्षीय तरुण कुटुंबियांच्या डोळ्यासमोर गिरणा नदीत वाहून गेलाय। विसर्जनासाठी गणेश कोळी हा मूर्ती घेऊन नदीपात्रात उतरला। त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे आणि गिरणा धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीचा प्रवाह अधिकच वेगवान होता। आज घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे। गणपती विसर्जनाला अमरावती जिल्ह्यात 3 वेगवेगळ्या घटनेत 3 ठिकाणी गालबोट लागले। नदीपात्रात बुडून 3घांचा मृत्यू झालाय। दर्यापूर शहरातील चंद्रभागा नदीपात्रात, धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली येथील तर 3ऱ्या घटनेत मेळघाट मधील एकाचा मृत्यू झालाय। बारामतीत तहसील कार्यालयामध्ये आज नरवीर उमाजी नाईक यांची 234वी जयंती साजरी झाली। बारामती प्रशासकीय भवनासमोर आंदोलन करत असलेल्या ओबीसी बांधवांनी तहसील कार्यालयात जाऊन नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। चाकण परिसरात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। वेगवेगळ्या घटनांमध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। भीमा नदीत बुडालेल्या एका तरुणाचा मृतदेह मिळालाय। अद्यापही शोध मोहीम सुरू आहे। चंद्रग्रहणामुळे शेगावात जाळीमधून गजानन महाराजांचं दर्शन घेता येणार आहे। आज सूर्यास्ताची आणि शेजाची आरती होणार नसल्याची माहिती आहे। प्रसादाचं वितरण दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचं भाविकांना कळवण्यात आलंय। चंद्रग्रहणामुळे अंबाबाई मंदिरातील रात्रीची आरती होणार नाही। ग्रहण काळामध्ये मंदिर खुलं राहणार आहे, मात्र आरती होणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे। चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील आरतीच्या वेळेत बदल करण्यात आलाय। दररोज रात्री 10:30 वाजता होणारी आरती आज रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे। ग्रहण काळात आरतीची वेळ येत असल्यामुळे हे बदल करण्यात आल्याचं मंदिर प्रशासनानं सांगितलंय। बुलढाणा जिल्ह्यातील जटाशंकर धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांना निसर्ग सौंदर्याची मेजवानी उपलब्ध झाली आहे। श्रावण मासात प्रवाहित होणारा जटाशंकर येथील पाण्याचा धबधबा श्रावण होऊन गेल्यानंतर प्रवाहित झाला, तरीही निसर्गप्रेमींनी या धबधब्याला भेट देण्यास सुरुवात केली आहे। निसर्गाकडून निशुल्क मिळालेल्या या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढते आहे। जायकवाडी धरणात सध्या 98.73% पाणी साठा आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणाचे 18 दरवाज्यातून विसर्ग 1 फुटावर सुरू करण्यात आलेला आहे। गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे एकूण 18,864 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू राहणार आहे। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय। पैठण तालुक्यातील हरणी येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होते। या आरोग्य उपकेंद्रांतर्गत 6 गावांचा समावेश आहे। येथे 1 आरोग्य सेवक आणि 1 आरोग्य सहायिका असे 2च कर्मचारी आहे। जर येत्या 2 दिवसात या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी उपस्थित राहिले नाही तर आरोग्य उपकेंद्रासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दादासाहेब आगळे यांनी दिला। सडक अर्जुनी तालुक्यात वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला। या हल्ल्यात शेतकरी थोडक्यात बचावलाय। जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरू आहे। मात्र या वाघाच्या हल्ल्यामुळे भदुटोला गाव परिसरात भीतीचं वातावरण आहे। भंडाऱ्यातील रावणवाडी परिसरातील दुर्मिळ चाबूक विंचू आढळलेला आहे। सरीसर्प संशोधक विवेक बावनकुळे यांना रावणवाडी जंगल परिसरात हा विंचू दिसलाय। दुर्मिळ विंचू पश्चिम महाराष्ट्र वगळता प्रथमच दुसरीकडे आढळल्यानं सरीसर्प संशोधक आश्चर्य व्यक्त करतायत। मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या चिंचोटी कामण रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची निविदा मंजूर केली आहे। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांच्या प्रयत्नांना यश आलंय। या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। त्यासाठी कपिल पाटील यांनी पाठपुरावा केला होता।
आहे